नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग एकदम जबरदस्त दाखवलाय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर अर्जुन इथे नागराजला जेलमध्ये भेटायला आलेला असतो. तोच सीन आता इथे कंटिन्यू केलेला दाखवलाय. तर नागराज अर्जुनला बोलतो की तुला एक सिक्रेट सांगू का? आणि हसतच आता अर्जुनला सांगतो की मधुभाऊंवर हल्ला मीच केला होता. नाही, त्या दहीहंडीच्या दिवशी तुम्ही सगळेजण घरातून बाहेर होतात आणि मी जेव्हा घरामध्ये आलो तेव्हा पाहिलं की तो थेरडा मात्र घरामध्ये इकडे तिकडे उंडारत होता. मग मीच तिथे पडलेला एक चाकू उचलला आणि त्याच्या पाठीमध्ये खुपसला. आता नागराजच्या तोंडून हे सगळं काही ऐकल्यानंतर मात्र अर्जुन खूप जास्त चिडलेला असतो आणि त्याच वेळेस राकेश आता नागराजला भेटायला तिथे आलेला असतो. तर त्या हवालदाराचं मात्र राकेशकडे लक्ष जातं आणि तो लगेच आता राकेशला थांबवण्यासाठी त्याच्या दिशेने जातो. तर अर्जुन मात्र इकडे जाम चिडलाय आता नागराजवर. नागराजने हे सगळं काही कबुली दिल्यानंतर आणि आता चिडूनच अर्जुन मात्र नागराजची कॉलरच पकडतो. तर राकेश आता नागराजला भेटायला तिथे पोहोचणार तेवढ्यातच तो हवालदार येऊन राकेशला थांबवतो आणि राकेशला सांगतो की तुम्ही तुमच्या वडिलांना आता लगेच भेटायला जाऊ नका. अर्जुन सुभेदार आले आहेत तुमच्या वडिलांना भेटण्यासाठी इथे आणि त्यांनी जर तुम्हाला इथे पाहिलं ना तर त्यांना उगाच तुमच्यावर संशय येईल आणि एवढंच नाही तर माझी देखील नोकरी जाईल. त्यावर आता राकेशलाही त्या हवालदाराचं म्हणणं पडतं आणि तो त्या हवालदाराला थँक्यू बोलतो. त्यावर तो हवालदार बोलतो की थँक्यू काय बोलताय, हे तर माझं कामच आहे आणि तुम्ही जे माझे काही खिसे गरम करता ना त्या बदल्यात एवढं तर मी करायलाच हवंय. बरं, तुम्ही आता इथून निघून जा आणि तो नंतर या तुमच्या वडिलांना भेटण्यासाठी. आता राकेशलाही हे पडतं आणि तो नागराजला न भेटताच आता तिथून निघून जातो. तर इकडे अर्जुन मात्र आता जाम चिडलेला असतो नागराजवर आणि तो नागराजची कॉलरच पकडतो. आता कॉलर पकडल्यानंतर मात्र नागराज उलट आता अर्जुनलाच बोलतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला काही जेलचे नियम माहीत नाही आहेत का? नाही, तुम्ही असं कैद्याला हात लावू शकत नाही, माहीत नाही आहे का तुला? त्यावर आता नाईलाजाने अर्जुन आता त्याची कॉलर सोडून देतो आणि खूप चिडलेला असतो आणि नागराजला बोलतो की तुला काय वाटलं की तू या सगळ्यातून सहजपणे सुटशील? अरे, मधुभाऊंवर देखील हल्ला तूच केला होतात आणि आता माझ्या बायकोवर सायलीवर देखील तूच हल्ला घडवून आणलायस, माहीत आहे मला, आणि याची शिक्षा मी तुला नक्कीच देणार आहे. नाही, तू इथनं बाहेर कसा पडतोस ना तेच पाहतो मी. जन्मठेप संपल्यानंतर देखील तू जेलमध्येच कसा सडशील ना हे मी पाहील आणि तू हे जे काही गुन्हे केले आहेत ना त्यासाठी तुला फाशीची शिक्षा मिळेल याचा देखील मी बंदोबस्त करेल. असं बोलून अर्जुन आता तिथून निघून जातो. आता अर्जुन निघून गेल्यानंतर मात्र नागराज विचार करत असतो की फाशी, आणि मला का फाशी होईल? एवढं काय केलंय बरं मी? काय कोणाचा जीव वगैरे घेतलाय की काय? नाही, पण अर्जुनने जर माझ्या विरोधामध्ये तसे पुरावे गोळा केले तर मग मात्र मला फाशी होऊ शकते. आणि आता इथे नागराज देखील जाम घाबरलेला दाखवलाय फाशीच्या भीतीने. तर पुढील सीनमध्ये दाखवलंय की प्रिया आता इकडे सुभेदारांकडे आलेली असते आणि ती प्रेग्नंट आहे हे आता सगळ्यांना सांगितलेलं असतं. तर ती एकदम आता हात वगैरे जोडून गयावया करत आता कल्पनाला टार्गेट करते आणि बोलते की आई अगं मी प्रेग्नंट आहे, सुभेदारांचा नातवंड माझ्या पोटामध्ये वाढतंय. अगं मी खरं सांगतीये आणि ही गोष्ट ना मी आधी अर्जुन आणि अश्विनला देखील सांगितली होती. अगं पण त्यांनी ही गोड बातमी तुझ्यापर्यंत पोहोचूच दिली नाही. अगं मी खूप प्रयत्न केला गं ही बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवायचा, पण मला काही ते शक्य झालंच नाही आणि म्हणूनच मी आज ही गोड बातमी तुला द्यायला आली आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर अश्विन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तर सायली मात्र आता थोडी चिडूनच अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी, प्रिया काय बोलते ते खरं आहे का? ती प्रेग्नंट आहे हे तुम्हाला आणि यांना आधीच माहीत होतं का? अहो, मग तुम्ही ही गोष्ट आम्हाला का सांगितली नाहीत? घरच्यांपासून ही गोष्ट तुम्ही का लपवून ठेवलीत बरं? खरं तर आता अश्विन आणि अर्जुनने ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली म्हणून सायली थोडीशी चिडलेलीच असते अर्जुनवरही आणि अश्विनवरही. त्यावर आता अश्विन आता सायलीला बोलतो की वहिनी, यामध्ये दादाची काही एक चूक नाहीये. खरं तर मीच त्याला सांगितलं होतं की ही बातमी घरामध्ये कोणालाही सांगू नकोस म्हणून. आणि काय सांगणार होतो मी?
ते मूल जर माझं नाहीच आहे तर हिच्या प्रेग्नन्सीबद्दल घरी काय सांगणार होतो बरं मी. त्यावर आता कल्पना देखील खूप चिडलेली असते आणि अश्विनच्या तोंडून हे असं ऐकल्यानंतर ती तर अजूनच शॉक होते. आता अस्मिता देखील तिथेच असते, ती देखील खूप शॉक झालेली दाखवली आहे. तर अश्विनच्या तोंडून हे ऐकल्यानंतर मात्र प्रिया आता तिचा ड्रामा, तिचं नाटक परत एकदा सुरू करते आणि अगदी हात वगैरे जोडून अश्विनला बोलते, अश्विन अरे हे असं काही बोलू नकोस. अरे मी खरं सांगतेय, हे मूल तुझंच आहे. खरं तर अश्विनचा या गोष्टीवर अजिबातही विश्वास नसतो आणि अश्विन आता जाम चिडतो प्रियावर आणि प्रियाला बोलतो की कशावरून हे मूल माझंच आहे बरं. नाही म्हणजे तू त्या आदिराज सोबत लोणावळ्याला पूर्ण रात्र घालवली आहेस, ही गोष्ट मी अजूनही विसरू शकत नाहीये. आणि तेच नाही तर अजून असे कितीतरी जण असतील, त्याबद्दल तर मला काही माहितीही नाहीये आणि मला काही बोलायचंही नाहीये. आता अश्विनच्या तोंडून हे असं काही ऐकल्यानंतर मात्र प्रिया अगदी गयावया करत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते की असं काहीच नाहीये आणि तू उगाच माझ्यावर असा अविश्वास दाखवू नकोस, हे मूल माझंच आहे म्हणून ती अगदी हात जोडून गयावया करून आता अश्विनला सांगत असते. पण अश्विन मात्र तिच्या या नाटकांना अजिबातही बळी पडत नाही. अश्विन आता घरच्यांना देखील सांगतो, हिच्या ह्या नाटकांना ना तुम्ही अजिबातही बळी पडू नका. आता तिच्या बाळाचं निमित्त काढून ना ती आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतीये आणि तिचा हा प्रयत्न अजिबातही यशस्वी होऊ देऊ नका. तर प्रिया अगदी हात जोडून विनंती करते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर असा अविश्वास नका दाखवू. त्यावर सायली आता जाम चिडते प्रियावर आणि बोलते की अगं तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा आणि विश्वास ठेवण्याचा प्रश्न न येतच नाही. त्यावर आता प्रिया लगेच सायलीला बोलते, अगं ही गोष्ट न अर्जुनला देखील माहीत होती आणि त्यांनी देखील ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. तू विचार अर्जुनला, त्याने ही गोष्ट तुझ्यापासून का लपवून ठेवली आहे बरं. आणि प्रिया आता सतत माझ्या पोटामध्ये सुभेदारांचं नातवंड वाढतंय, ते त्याला काय तुम्ही असं जेलमध्ये वाढू देणार आहात का वगैरे असं बोलत असते. त्यावर आता सायली जाम चिडते तिच्यावर आणि बोलते की बस बस प्रिया, अगं आता तू तुझ्या बाळाच्या निमित्ताने या घरामध्ये घुसू पाहतेस का. नाही, तुला चांगलंच माहित आहे की कदाचित यांनी प्रयत्न केले तर ते तुला जेलच्या बाहेर काढू देखील शकतील आणि तू याचाच गैरफायदा घेऊन परत एकदा आमच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतेस. पण लक्षात ठेव, आता या घरामध्ये तुला जागा नाही आणि परत इथे येण्याचा ना प्रयत्न देखील करू नकोस, असं स्वप्न देखील पाहू नकोस. तर अस्मिता देखील जाम चिडते तिच्यावर आणि बोलते की अगं आईपणाचा ना बाजार मांडलायस तू, बाजार. तू आता तुझ्या मुलाचा उपयोग करून या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतीयेस, तू त्याचा देखील वापर करतीयेस तुझ्या स्वार्थासाठी. अगं दुसरं कोणाचं तरी मूल तू अश्विनचं मूल म्हणून कसं काय सांगू शकतेस बरं. त्यावर आता ही प्रिया मात्र अस्मितालाच टार्गेट करते आणि बोलते की अस्मिता अगं तू तरी समजून घे, तू तरी एका बाळाची आई आहेस ना, अगं तू तरी समजून घे, हे असं काहीच नाही आहे. आणि ती कल्पनाला बोलते की आई अगं तू तरी समजून घे ना, अगं अस्मिताचं बाळ जसं तुझं नातवंड आहे ना, तसंच माझं बाळ देखील तुझं नातवंड आहे आणि तुला माझं बाळ नको आहे का गं. त्यावर आता सायली खूप चिडलेली असते प्रियावर आणि ती प्रियाला तिथून जायला सांगत असते. पण ही प्रिया मात्र धीटपणे हात जोडून आता सगळ्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला काय माहीत की आता तिच्या या सगळ्या नाटकांचा या सुभेदारांवर काही एक परिणाम होणार नाहीये. आणि ती सतत आता कल्पनाला बोलत असते, आई अगं माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस आहे आणि तुला असं वाटतं का की तो तिथे जेलमध्ये वाढावा म्हणून. अगं तू जर अर्जुनला सांगितलंस ना तर तो मला नक्की सोडवेल, मला घरी घेऊन ये. आता कल्पना खूप चिडते आणि बोलते की बस, आपलं सारखं त्याला सुभेदारांचं नाव देऊ नकोस, ते सुभेदारांचं नातवंड नाहीच आहे. आता कल्पनाच्या तोंडूनही हे असं ऐकल्यानंतर मात्र शेवटची आशा जी असते प्रियाकडे की आता कल्पना तरी तिला इमोशनल होऊन घरामध्ये घेईल वगैरे, आता ती देखील आता आशा सोडली आहे. आता तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि प्रियाला तिथे पाहिल्यानंतर अर्जुन विचारतो की ही ही इथे काय करतीये.
तर आता प्रिया लगेच उठून उभी राहते आणि सायलीला विचारते की सायली, अगं विचार ना तू, विचार ना अर्जुनला. अगं त्याला माहीत होतं की मी प्रेग्नंट आहे म्हणून, मी त्याला सांगितलं होतं, तरी देखील त्याने ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. त्यावर आता अर्जुनच्याही लक्षात येतं की हिने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आणि अश्विन देखील नजरेनेच त्याला खुणावतो. त्यावर अर्जुन आता शांत असतो, पण सायली बोलते, हे बघ, तुझ्या सांगण्यावरून ना मला कोणालाही काही एक विचारायचं नाहीये, तू लवकरात लवकर इथनं चालती हो. आता खरं तर प्रियाकडे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स असतात, ती सोनोग्राफीचे रिपोर्ट्स सोबत घेऊन आलेली असते. ती ते रिपोर्ट्स घेते आणि अश्विनकडे जाते आणि अश्विनला ते रिपोर्ट्स दाखवत बोलते की हे बघ, अरे बघ, इथे जे दिसतंय ना ते आपलं बाळ आहे. बघ, आता फक्त आकार दिसतोय, पण हळूहळू ना त्याला असे छोटे छोटे डोळे येतील, छोटे छोटे बोटं येतील वगैरे. आता ती असं बोलून आता अश्विनला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असते, पण अश्विन मात्र त्याच्या मतांवर अगदी ठाम असतो. त्यामुळे तो काही आता तिने काही एक बोलल्यानंतर विरघळत नाही. पण अश्विन आता काही एक बोलत नाहीये म्हटल्यानंतर ती आता तिचा मोर्चा कल्पनाकडे वळवते आणि कल्पनाला ते सोनोग्राफीचे रिपोर्ट्स दाखवत बोलते, आई बघ ना, अगं बघ, हे तुझं नातवंड, अगं बघ. आणि आता त्याच प्रकारे ती आता ज्या प्रकारे तिने आता अश्विनला इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलेला असतो, त्याच प्रकारे तिने आता कल्पनाला इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते. आणि खरं तर हे सगळं पाहून, तिचं हे सगळं ऐकल्यानंतर कल्पनाही थोडी आता इमोशनल झालेली दाखवली आहे. आता सायलीच्या हे लक्षात येतं आणि तिच्या हेही लक्षात येतं की आता कल्पना जर विरघळली तर कदाचित ती प्रियाला घरामध्ये ठेवून घेऊही शकते. त्यामुळे सायली आता खूप जास्त चिडते प्रियावर आणि बोलते की बस, अगं ते सोनोग्राफीचे रिपोर्ट्स दाखवून काय सिद्ध करायचंय बरं तुला, तू लवकरात लवकर इथनं चालती हो. त्यावर आता अश्विन देखील बोलतो की सायली वहिनी, अगं काय बघतेस तू, तिला हाताला धरून बाहेर काढा ती. तर आता त्या कॉन्स्टेबल देखील आता प्रियाला हाताला धरून ओढत असतात तिथून घेऊन जाण्यासाठी. तर ती मात्र अश्विनला, अर्जुनला आणि सायलीला रिक्वेस्ट करत असते की माझं ऐकून घ्या, मी खोटं नाही बोलत आहे. त्यावर आता अर्जुन त्या वकिलांनाच बोलतो की ॲडव्होकेट, तुम्ही आम्हाला काही एक सांगितलं नव्हतं किंवा आमची परमिशन देखील घेतली नव्हती आणि एका कैद्याला तुम्ही कसे काय असे आमच्या घरी डिरेक्टली घेऊन येऊ शकता बरं. आत्ताच्या आत्ता तुम्ही हिला इथनं घेऊन जा. पण प्रिया मात्र काही जायला तयार नसते. त्यामुळे सायली चिडते आणि बोलते की तू अशी ऐकणार नाहीयेस तर तुला हाताला धरूनच बाहेर काढावं लागेल. आणि सायली आणि अर्जुन आता दोघेही प्रियाला हाताला धरूनच घराच्या बाहेर हाकलवून देतात. पण तरी देखील प्रिया आता कल्पनाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर तिला खडसावतच सायली बोलते, हे बघ प्रिया, नीट ऐक, या बाळाच्या निमित्तानं तू जे काही स्वप्न पाहतेस ना या घरामध्ये शिरण्याची, ते मात्र मी कधीही सत्य होऊन देणार नाहीये. परत या घरामध्ये तुला जागा नाहीये आणि परत इथे येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, तसा विचार देखील करू नकोस. तर इकडे कल्पना खूप जास्त इमोशनल झालेली असते आणि ती रडत असते. तिला आता या सिच्युएशनमध्ये काय करावं तेही कळत नसतं. तिला खरं तर प्रियाच्या बाळाबद्दल वाईटही वाटत असतं. तर ते तिथनं निघून गेल्यानंतर आता अस्मिता खूप चिडचिड करत असते आणि बोलत असते की ही प्रिया असं कसं वागू शकते, दुसऱ्याच कुणाचं तरी मुलगा ती अश्विनचं मूल म्हणून कसं काय सांगू शकते आणि कसं काय परत आपल्या घरामध्ये शिरायचा प्रयत्न करू शकते बरं. त्यावर अश्विन बोलतो की म्हणूनच मी ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगत नव्हतो, कारण मला भीती होती की तिने ही गोष्ट सांगितल्यानंतर कदाचित तुम्ही तिला परत माफ कराल म्हणून. त्यावर आता कल्पना बोलते की आम्ही तिला माफ करणार नाही आहोत, पण ही गोष्ट खरी आहे का, ती खरंच प्रेग्नंट आहे का अश्विन. त्यावर अश्विन सांगतो की हो, ती खरंच प्रेग्नंट आहे आणि तिने मला ही गोष्ट आधी सांगितली देखील होती. त्यावर अस्मिता आता परत तेच बोलत असते की दुसरं कोणाचं तरी मूल ती तुझं मूल म्हणून कसं काय तुला सांगू शकते, ती तुझी एवढी मोठी फसवणूक कशी करू शकते. त्यावर अश्विन चिडूनच बोलतो, ती प्रिया कशी बाई आहे, किती नाटकी आहे हे आपल्याला माहीत आहे ना, आणि ही देखील तिची आपल्या घरामध्ये परत शिरण्यासाठीचं एक नाटकच आहे. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायली बोलते की पण या सगळ्यामध्ये तिच्या बाळाचा काय दोष आहे बरं, त्या बाळाची या सगळ्यामध्ये काय चूक आहे. नाही, आणि ते बाळ तर अजून जन्मालाही आलेलं नाही आहे आणि त्याला माहीत देखील नाही की त्याच्या आईने यापूर्वी काय काय चुका केलेल्या आहेत म्हणून, आणि आता तिच्या चुकींची शिक्षा त्या बाळाला भोगावी लागणार आहे. मला त्या बाळाबद्दल
खरंच खूप वाईट वाटतंय. तर आता अर्जुन मात्र लगेच बोलतो, म्हणजे नक्की तुला काय बोलायचंय बायको? तू प्रियाला माफ केलंयस का? का तिच्या बाळाचा स्वीकार केला आहेस? त्यावर सायली बोलते की मी प्रियाला माफ केलेलं नाहीये आणि मला तिची दया देखील आलेली नाहीये. मला तर फक्त त्या बाळाबद्दल वाईट वाटतंय. त्यावर आता अश्विन चिडूनच बोलतो की बरं झालं प्रिया इथे आली आणि घरच्यांना ही सगळी गोष्ट तिने तिच्या तोंडानेच सांगितली. नाही म्हणजे मला आता ही गोष्ट कोणापासून लपवून तरी ठेवावी लागणार नाहीये. असं बोलून तो चिडचिड करतच आता त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. कल्पना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो मात्र कोणाचं काहीही न ऐकता निघून जातो. त्यावर अस्मिता बोलते की त्याचंही बरोबरच आहे म्हणा. ज्या मुलीवर तो जीवापाड प्रेम करत होता तिच्या पोटामध्ये दुसरंच कुणाचं तरी मूल वाढतंय म्हटल्यानंतर त्याचं चिडणं तर साहजिकच आहे. तर कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, अरे म्हणजे असं पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट करता येते का रे? आपण तिच्या बाळाची आणि अश्विनची DNA टेस्ट करून घेऊयात का? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो मम्मा, DNA टेस्ट करता येते आणि प्रिया देखील DNA टेस्ट करायला तयारच आहे. पण मला नाही वाटत की या DNA टेस्टचा काही उपयोग होईल म्हणून. याआधी तिने कितीतरी रिपोर्ट्स चेंज केलेत हे आपल्याला माहीत आहे. त्यावर सायली देखील बोलते की हो ना, आणि आज देखील ती जज साहेबांची परवानगी घेऊन इथे आपल्याला भेटायला आली होती. यावरूनच आपल्या लक्षात यायला हवंय की तिचे हात किती वरपर्यंत पोहोचलेले आहेत. हे रिपोर्ट्स बदलणं तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीच आहे. त्यावर अस्मिताही बोलते, अरे पण ती असं कसं वागू शकते? नाही दुसरंच कुणाचं तरी मुलाला ती अश्विनचं मूल म्हणून सांगून आपल्या घरात शिरण्याचा प्रयत्न कसा करू शकते बरं? तर अस्मिता देखील इथे जाम चिडलेली असते प्रियावर. तर इकडे तो वॉचमन आता राकेश विरोधामध्ये साक्ष देणार असतो आणि त्याचं वर्णन करून स्केच बनवायला मदत करणार असतो. त्याला आता हा राकेश मात्र त्याच्या गुंडांच्या मदतीने किडनॅप करतो. आता हा वॉचमन खूप जास्त घाबरलेला दाखवलाय आणि तो आता राकेशला रिक्वेस्ट करत असतो की मला सोडा, मी पोलिसांना काहीही सांगितलेलं नाहीये आणि मी काही सांगणार देखील नाही, मला जाऊ द्यात. तर राकेश मात्र आता त्याच्या खिशातनं गन काढतो आणि त्या हवालदारावर ती गन रोखून त्याला आता धमकावण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो की तुला जायचंय ना, ठीक आहे जाऊन देतो. आणि त्या गुंडांना सांगतो की गाडी गोडाऊनला घे रे, आता मात्र याला असा जाऊन द्यायचा नाहीये आणि तो त्याला किडनॅप करतो. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोलीमध्ये असतात. तर सायली अर्जुनला विचारत असते की तुम्हाला खरंच ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती का प्रिया गरोदर आहे म्हणून? त्यावर अर्जुनही सांगतो की हो, मला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती, पण अश्विनचंच असं म्हणणं होतं की ही गोष्ट घरात कोणालाही सांगायची नाही, कारण त्यामुळे घरच्यांना खूप मनस्ताप होईल, म्हणून ही गोष्ट घरामध्ये कोणालाही सांगायची नाही असं अश्विनने ठरवलं होतं आणि त्याने माझ्याकडनं तसं प्रॉमिस देखील घेतलं होतं, म्हणूनच मी ही गोष्ट तुला देखील सांगितली नाही. पण सायली मात्र आता इथे अर्जुनवर अजिबातही चिडलेली नसते. त्यावर सायली बोलते की अश्विन भाऊजींचंही बरोबरच आहे, नाहीतरी ही गोष्ट तुम्ही आधीच घरामध्ये सांगितली नाहीत हे एका दृष्टीने बरंच केलं. इथे प्रियाने येऊन जो काही तमाशा केलाय त्यावरून तिने स्वतःच्याच पायावर स्वतःच आता धोंडा पाडून घेतलाय. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायली अजिबातही त्याच्यावर चिडलेली नाहीये. त्यावर अर्जुन तिला विचारतो की तू माझ्यावर चिडलेली तर नाही आहेस ना? त्यावर सायली बोलते की नाही हो, नाही चिडलेली मी तुमच्यावर. त्यावर आता अर्जुनला एकदम आनंद झालेला असतो आणि तो एकदम सायलीच्या पायावर लोटांगणच घेतो आणि बोलतो की बरं झालं तू माझ्यावर चिडलेली नाहीयेस, नाहीतर तुला तर माहित आहे ना मी तुला किती घाबरतो म्हणून. तर सायली देखील आता अर्जुनचे एक्सप्रेशन पाहून हसत असते आणि तेवढ्यातच आता अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो आणि अर्जुन फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला कॉल करून सांगतात की तो वॉचमन जो की आता ते मधुभाऊंवर हल्ला कोणी केला याचा स्केच बनवायला आपल्याला मदत करणार असतो, तो वॉचमन मात्र आता गायब झालाय म्हणून. आणि आता अर्जुनच्या हे ऐकल्यानंतर कदाचित लक्षात येतं की ही गोष्ट तर आपण तिघं सोडून कोणालाही माहीत नव्हती, मग नक्की हा वॉचमनला कोणी गायब केलं असेल बरं? तर इकडे सायली आता तीच तन्वी आहे म्हणून खूप डिस्पेरेट झालेली असते पुरावे वगैरे गोळा करण्यासाठी.
तर अर्जुन तिला सांगतो की तुझं जे गाठोडं आहे ना, आपण त्यावरून आपल्याला काही आठवतंय का पाहू. तर आता त्या गाठोड्यातला फोटो आणि खेळणी वगैरे पाहिल्यानंतर सायली सांगते की या वस्तू माझ्याच आहेत हे मला आठवतंय. पण यावरून सायलीकडून तन्वीकडे जाण्याचा कुठलाही मार्ग मात्र मला दिसत नाहीये. आणि आता तिच्या तोंडून हे ऐकल्यानंतर अर्जुन देखील आता कन्फ्यूज झालाय. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.